राज्यामध्ये आपण महायुतीत आहोत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा असलं पाहिजे. खरं तर हा निर्णय पूर्वीच व्हायला पाहिजे होता. तर जो संघर्ष नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये लोकांना बघायला मिळाला, तो बघायला मिळाला नसता आणि चांगले निकाल सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने मिळाले असते. महायुतीचा एक जो चांगला निर्णय झालेला आहे, त्याला थोडंसं कुठेतरी विरोधात बोलल्यासारखं होईल. महायुतीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे सर्व लोक आनंदी आहेत आणि आम्ही निश्चितपणे सर्व निवडणुका जिंकू. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर जी आपल्यासोबत आहे. दीपकजी, ज्या पद्धतीने महायुतीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, विरोधकांना आयतं कोलीत मिळालं होतं आणि ते एकाधिक नसल्यामुळे एकाधिक नाहीये, एका पुढे निवडणुकीला सामोरे अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप होता. मात्र काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यावरती पडदा पडला असं म्हणता येईल. आता निश्चितपणे हा एक चांगला निर्णय झालेला आहे. राज्यामध्ये आपण महायुतीत आहोत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा असलं पाहिजे. खरं तर हा निर्णय पूर्वीच व्हायला पाहिजे होता. तर जो संघर्ष नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये लोकांना बघायला मिळाला, तो बघायला मिळाला नसता आणि चांगले निकाल सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने मिळाले असते आणि विरोधी पक्षाला संधी मिळाली नसती. नेमकं एवढा उशीर का लागला? म्हणजे नेमकी स्ट्रॅटेजी ठरली होती की पहिले नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्थानिक जे आहे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांना वाव मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यासाठी विलंब लावला असं काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नाही, काहीही असलं तरी शेवटी महायुती ही महाराष्ट्रामध्ये अभेद्य आहे आणि त्या दृष्टीने हे खरं तर एकत्रच निवडणूक लढवायला पाहिजे होती, अशी माझं मत आहे. आता एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झालेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मुंबई महापालिका, त्यासोबत ठाणे कल्याण महापालिका, पिंपरी चिंचवड पण त्यामध्ये येते, कोल्हापूर पण. या महापालिकांचा जर विचार केला तर मुंबईमध्ये महायुतीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमचा पक्ष ठरणार आहे महापौर पदासाठी. तर तुमची जी जागा वाटपामध्ये फॉर्म्युल्यामध्ये काय प्लॅन असेल तुमच्या मनात? नाही, शेवटी चर्चेने हे सगळं ठरवायचं आहे. आम्ही आज काही बोलणं, हे महायुतीचा एक जो चांगला निर्णय झालेला आहे, त्याला थोडंसं कुठेतरी विरोधात बोलल्यासारखं होईल. महायुतीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे सर्व लोक आनंदी आहेत आणि आम्ही निश्चितपणे सर्व निवडणुका जिंकू. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये मराठा समाजासाठी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय झाला होता आणि त्या संदर्भामध्ये मराठी कुणबी हे प्रमाणपत्र जे मराठवाड्यामध्ये फक्त 98 वाटलेले, ही खरी गोष्ट समोर आली. यावर तुमचं एक सरकार म्हणून काय म्हणणं आहे यावरती? नाही, अधिक गतीने प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी ज्यावेळेला जाहीर केलेलं आहे की ही प्रमाणपत्र त्यावेळेला निजामाची राजवट असल्यामुळे मिळू शकली नव्हती, त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा गोष्टी शोधून काढल्या कमिटीने आणि त्याच्यामुळे हे दाखले मिळायला लागले. तर ते अधिक वेगाने लोकांना मिळाले पाहिजे, जेणेकरून लोकांना न्याय मिळेल. कारण की आता मनोज जरांगे पाटील या संदर्भात आगामी काळात परत आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. नाही, जर त्यांनी वेळेवर दाखले दिले तर आंदोलन करण्याची पाळी येणार नाही याची मला खात्री आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की महापालिका निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, मिंदे म्हणून तुम्हाला काय म्हणवलं जातं पक्षाला, त्यासोबत त्यांनी थेट आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती म्हणजे टीका केलेली आहे. या टीकेकडे कसं पाहता तुम्ही? बघा, त्यांचं वय बघितलं तर हे सगळी पोरकटपणाची स्टेटमेंट आहे. काल जो चांगला निर्णय हा मुंबई महानगरपालिकेच्या मुळे झालेला आहे, ज्याच्यामुळे अनेक जुन्या इमारतीतल्या लोकांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे, त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याच्यामुळे नाहक टीका चाललेली आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. दोन भावांच्या एकत्रितपणाला महायुतीला त्याचा फटका बसेल का मुंबई महापालिकेत? मला असं काही वाटत नाही. असं काय होण्याची शक्यता नाही. शेवटी अंतिम विजय हा महायुतीचाच होईल. कोकणात जर विचार केला तर कोकणामध्ये निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांचा द्वंद्व पाहायला मिळत. नोटांची बंडल एका कार्यकर्ते घरात सापडले होते. मात्र अधिवेशनाच्या काळामध्ये दोघांनी गळाभेट घेतली. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक चांगली बाब आहे. शेवटी कुठेतरी महायुती एकत्र आहे, तरी महायुतीची मन सुद्धा एकत्र राहिली. मुंबई महापालिकेचा महापौर कोण असेल ते महायुतीचे लोक एकत्र येऊन तो ठरवतील. त्याच्यावर आता काय कॉमेंट करणं योग्य होणार. धन्यवाद. हे होते दीपक केसरकर. त्यांनी म्हटलं आहे की मुंबईचा महापौर कोण असेल आणि त्यासोबत निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची गळाभेट देखील अतिशय महायुतीसाठी पूरक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, नागपूर.